हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल लर्न विथ मीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पेपर बघणार आहोत तो आहे क्लास 7चा इंग्लिशचा पॅट पेपर. विद्यार्थी मित्रांनो, 100% गॅरंटी आहे हा जसाचा तसा पेपर तुमच्या एक्झाममध्ये उतरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 13 ऑक्टोंबर ही डेट लक्षात ठेवा. 13 ऑक्टोंबरला हाच पेपर वर्ग 7चा पॅट इंग्लिशचा होणार आहे. ओके, तर चला बघूया. आता पार्ट 1मध्ये आपण काय बघणार आहोत, जे ओव्हरऑल नॉर्मल क्वेश्चन आहे त्या आन्सर कीचे ते आपण बघणार आहोत. जसं की यामध्ये दिलं आहे क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, फक्त जी एक पोएम दिलेली आहे तुम्हाला ही समोर तुमच्यासमोर दिसते आहे. या पोएमला तुम्हाला केअरफुली रीड करायचं आहे, म्हणजे याचं वाचन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला वाचन करायचं आहे. ओके, मी तर लिहून देते तुम्हाला, या कवितेचं फक्त वाचन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये दिलेला आहे, रिस्पॉन्ड ओरली व्हॉट यू सी ऑन डिफरंट ओकेशन्स. तुम्हाला हे ओकेशन्स दिलेले आहे 4 प्रकारचे. इन द अर्ली मॉर्निंग, इन द स्कूल, ऑन द प्लेग्राऊंड. याविषयी तुम्हाला नॉर्मल काही वाक्य लिहायचे कवितेनुसार. ओके, जसं की आता मी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. ओके, की इन द अर्ली मॉर्निंग. इन द अर्ली मॉर्निंग विषयी आपण काय लिहू शकतो, द सनराइज इज ईस्ट, ब्रॅड आर चॅम्पिंग, people go to walk far, children get ready for school, the air cool and fresh. ओके, आता तसंच आपल्याला क्वेश्चन नंबर 2चं पण लिहायचं आहे आणि 3चं पण, ऑन द फेस्टिवल डे, इन द स्कूल असेंब्ली. हे तुम्हाला लिहायचं आहे. ऑन द प्लेग्राऊंड. 5 प्रकारचे सेंटेन्स दिले होते. त्यानंतर आपल्याला दिलं आहे रायटिंग सेक्शनमध्ये रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी. आपल्याला 2 ट्रू फॉल्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, अ स्टेट वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू और फॉल्स. द ट्रॅव्हलर सडनली केम अक्रॉस अ फॉक्स. तर हे सेंटेन्स ट्रू आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रू. द अदर फ्रेंड डिड नॉट नो व्हॉट टू डू. हे पण ट्रू आहे. पहिलं ट्रू आणि दुसरं पण ट्रू झालेलं आहे. तिसऱ्या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर बी. यामध्ये तुम्हाला सेंटेन्स अरेंज करायचे आहे, म्हणजे क्रमानुसार लिहायचे. जो मी पॅरेग्राफ वाचला असेल त्यानुसार. तर पॅरेग्राफ वाचला त्यानुसार आपल्याला पहिल्या क्रमांकावर 3रं येईल, दुसऱ्या क्रमांकावर 4थं, 5व्या क्रमांकावर 1 नंबर आणि 6व्या क्रमांकावर 2 नंबर. 3, 4, 1, 2 असा सिक्वेन्सनं तुम्हाला हे सेंटेन्स लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या नंबर आपल्याला चूज द करेक्ट सिमिलर वर्ड आता लिहायचे आहे. जसे की ट्रॅव्हलरचं आपण जर्नी, प्रवास करणे म्हणजे पण जर्नी, ट्रॅव्हलर म्हणजे पण जर्नी. फेलो म्हणजे कलिग्स. ओके, हे तुम्हाला लिहायचं आहे. फेलो म्हणजे कलिग्स, फ्रेंड, साथीदार. ओके, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4मध्ये एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला पोएम रीड करायचं आहे आणि त्यावरील जे प्रश्न विचारले त्याचं आन्सर द्यायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट. ओके, the sun is golden, there is a just one moon. ओके, आता रीड द पॅसेज अँड डू ॲज डायरेक्ट ॲक्टिव्हिटी करायची आहे. सिम्पल 1-1 मार्काचे क्वेश्चन दिले, त्यावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जसं की पिक आउट द राईट प्रॉपर नाउन फ्रॉम द पॅसेज. तसं न्यूटन आहे. फाइंड द डिस्क्रिप्टिंग वर्ड. ब्युटिफुल आहे पिक्चर. राईट द प्लुरल ऑफ चाइल्ड्स. इथं यस प्रत्यय लागला फक्त. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर बी दिलेला आहे. तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचा आहे. हे आपण याच्या पार्ट 2मध्ये बघणार आहोत. पार्ट 2 लवकरच अपलोड होईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पार्ट 2मध्ये.